आज मी जे बोलणार आहे ते प्रत्येकासाठी नाही, पण जर गेल्या काही महिन्यापासून तुझं प्रत्येक हाती घेतलेलं काम जर बिघडत असेल, तर लोकांनी तुझं विश्वासघात केला, तुझ्या प्रगतीवर मत्सराचे डाव रचले, तर हा संदेश तुझ्यासाठीच. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित आज भगवंत तुझ्याशी याच माध्यमातून बोलणार आहे. लोकांना वाटतं की त्यांनी तुझा मार्ग अडवला, तुझी बदनामी केली, तुझा आत्मविश्वास तोडला आणि म्हणून त्यांचा विजय झाला, ते जिंकले. पण त्यांना हे माहीत नाही की जेव्हा माणूस त्याच्या बाजूने, सत्याच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा त्याच्या पाठीशी स्वतः साक्षात भगवंत, परमेश्वर, तो ब्रह्मांड नायक उभा राहतो. आणि जिथे भगवंत उभे असतात, तिथे कोणाचाही डाव कधीच यशस्वी होत नाही. महाभारतात दुर्योधनाकडे प्रचंड सेना होती, सत्ता होती, संपत्ती होती, पण पांडवांकडे भगवान श्रीकृष्ण होते. युद्ध संपल्यानंतर जिंकली सेना नव्हती, जिंकला होता विश्वास. त्यामुळे आयुष्यात माणसांची संख्या नाही, तर देवाची कृपा जास्त महत्त्वाची आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण आज तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात फक्त अडथळेच अडथळे आहेत, पण तुला आता जी परीक्षा तू दिली आहेस ती तुझ्या उद्याच्या यशाची तयारी आहे. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. योग्य वेळ आल्यावर न्याय नक्की मिळणार आहे. अनेक वेळा देव आपल्याला उशिरा देतो, पण जे देतो ते आयुष्यभर पुरेल असंच देतो. काही लोक तुझ्या अपयशावर हसले असतील, त्यांनी तुझी थट्टा केली असेल, पण लक्षात ठेव, जेव्हा देव एखाद्याचं नशीब फिरवतो, तेव्हा कालपर्यंत हसणारेच लोक उद्या तुझ्या यशाचं कौतुक करत उभे राहतील. म्हणून तू कोणावर सूड उगवू नकोस, फक्त स्वतःला घडवत राहा. स्वामी माऊली नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर भक्तासाठी दिलेलं आश्वासन आहे. संकटे कायमची नसतात. देव भक्ताची परीक्षा घेतो, पण त्याला कधीच एकटं सोडत नाही. आजपासून एक निर्णय घे, तक्रार कमी कर, प्रार्थना वाढव, राग कमी कर, संयम वाढव. लोकांना खुश करण्यापेक्षा भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न कर. कारण माणसं सोडून जाऊ शकतात, पण देव कधीच सोडत नाही. जर आज तुझ्यावर कोणाचा डाव चालू असेल, तर तुला वाटत असेल की सगळे मार्ग बंद झाले, तर हे लक्षात ठेव, ज्याचा हात भगवंत धरतो त्याचा मार्ग जगातील कोणतीही शक्ती कायमची बंद करू शकत नाही. कदाचित आजच तुझ्या भाग्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे. विश्वास जिवंत ठेव, कर्म करत राहा. उशीर होईल, पण न्याय नक्कीच होईल. कारण जेव्हा देवाची कृपा चालू होते, तेव्हा तुझ्यावर चाललेला शत्रूचा प्रत्येक डाव आपोआप फसणार आणि तुझ्या जीवनात भाग्योदयाची पहाट होणार. यासाठी तू तयार असशील तर होय स्वामी आई, मी तयार आहे असे तू टाईप कर. कारण आजचा हा संदेश योगायोगाने तुझ्या समोर आलेला नाही. आता देवाने तुझं आयुष्य बदलायचं ठरवलं आहे आणि म्हणूनच त्याने हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे. जर तुझ्यावर सतत संकट येत असतील, प्रत्येक कामाच्या टप्प्यावर अपयश येत असेल, तर लोक तुला खाली खेचत आहेत. हा व्हिडिओ मध्येच बंद करू नकोस, कारण शेवटी मी अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझी विचार करण्याची पद्धत कायमची बदलणार आहे. काही लोक कितीही चुकीचं वागले तरी सगळं त्यांच्या आयुष्यात ठीक सुरळीत चालतं आणि तू प्रामाणिक असूनही सतत संघर्ष करत आहेस. हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो,
पण सत्य हे आहे की देव शिक्षा देण्यात घाई करत नाही, कारण त्याचा न्याय हा कायमचा असतो. आणि जेव्हा तो न्याय करतो तेव्हा वर्षानुवर्ष रचलेले डाव काही क्षणात कोसळतात. म्हणूनच तू भगवंतावरती विश्वास ठेव. अनेक लोक तुझ्या चेहऱ्यावर हसतात, पण पाठीमागे तुझं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करतात. काही जण तुझ्या अपयशाची वाट पाहतो, काही जण तुझी प्रगती थांबावी म्हणून निगेटिव्ह गोष्टी पसरवतो. पण माणूस डाव रचू शकतो, अंतिम निर्णय भगवंताचाच असतो. म्हणून तू लक्षात ठेव, बहुतेक लोक ही चूक करतात, ते शत्रूंवर लक्ष ठेवतात आणि देवाच्या संकेताकडे दुर्लक्ष करतात. कधीकधी देव तुझं काम उशिरा करेल, पण तुला नक्कीच यश देण्याची तयारी करणार. संकटाच्या काळात भगवंतावर विश्वास ठेव. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देव तुझ्या पाठीशी उभा राहतो. म्हणून संकट म्हणजे देव दूर गेला असा नाही, तर तो तुझ्यासाठी काही मोठं घडवत आहे याची चाहूल आहे. विश्वास ठेव. लोकांना वाटतं तू संपलास, पण देव म्हणतो तुझी खरी सुरुवात आता होत आहे. तू अजूनही लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवणार आहेस का, की देवाच्या वचनावर? कारण लोक परिस्थिती पाहून मत बदलतात आणि भगवंत भक्ताची साथ कधीच सोडत नाही. आता तुझं आयुष्य एक मोठ्या बदलासाठी तयार झालं आहे. प्रत्येक सकाळ आधी अंधारातून जन्म घेते, म्हणून धीर सोडू नकोस. तुझ्या जीवनाचे बंद दार उघडण्यासाठी भगवंताने योग्य वेळ ठरवली आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी माझी एकच प्रार्थना, हे परमेश्वरा, ज्याच्या मनात निराशा आहे त्याला आशा दे. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय दे. ज्याचं नशीब थांबलं आहे त्याच्या आयुष्यात नवीन प्रकाश दे. ज्याच्या विरोधात डाव रचले जात आहे त्याला तुझ्या कृपेचं कवच दे. लक्षात ठेव, ज्याच्यावर भगवंताची कृपा असते त्याच्यावर चाललेला प्रत्येक डाव शेवटी हारला जातो, फसला जातो. कारण भगवंताची वेळ रोखण्याची ताकद कोणातच नाही. विश्वास असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि पहा, पुढची काही सेकंद तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहेत. तुम्हाला असं वाटतं की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवले ते माणसं दूर गेले आणि मेहनत केलेलं यश सुद्धा हातातून निसटलं. पण जेव्हा भगवंत एखाद्या भक्ताचं भाग्य लिहायला सुरू करतात, तेव्हा सर्वप्रथम त्याच्या विरोधात असलेल्या उभ्या शक्तीला कमकुवत व्हायला वेळ लागत नाही. जर तुझ्यावर सतत संकट येत असतील तर याचा अर्थ तू संपत चालला आहेस असा नाही. सूर्योदयाच्या आधी भगवंत तुला चांगल्या प्रकारे बनवत आहे. एकदा एका साधूला विचारलं की माझ्यावर इतके अन्याय का होतात? तेव्हा साधू हसले आणि म्हणाले, जंगलात कुणीही वाळलेल्या झाडावर दगड मारत नाही. दगड नेहमी फळांनी भरलेल्या झाडालाच मारला जातो. लोक तुझ्या विरोधात आहे कारण त्यांना तुझ्यात क्षमता दिसते. भगवंत शांत असतो पण आंधळा नाही. तो प्रत्येक अश्रू पाहतो, प्रत्येक विश्वासघात पाहतो, प्रत्येक अपमान ऐकतो आणि योग्य वेळ आली की असा न्याय करतो ज्याची कल्पना कुणीही केलेली नसते. जर भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामी महाराजांचा एक संदेश लक्षात ठेव.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी नाही, तर हे जगण्यासाठी आहे. आणि ज्या दिवशी तू यावर मनापासून विश्वास ठेवशील, त्या दिवसापासून भीती तुझ्यावर राज्य करणार नाही. तुला वाटतंय की तुझं नशीब बंद झालंय, पण कदाचित देव तुझ्यासाठी अशी दारं उघडणार आहे जिथे पोहोचण्याची तू स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. कधीकधी देव तुला लहान गोष्टींपासून दूर ठेवतो, कारण त्याच्याकडे तुझ्यासाठी त्याहून कितीतरी मोठं आणि चांगलं ठेवलेलं आहे. म्हणून विश्वास ठेव. भगवंताने तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू केला आहे. तुझं भाग्य आता जागणार आहे आणि ते कोणीही थांबवू शकणार नाही. होय माझ्या बाळा, जर मी आज तुला सांगितलं की आजपासून तुझ्या आयुष्यात एक असा बदल सुरू होणार ज्याची चाहूल तुला अजूनही लागलेली नाही, तर तू विश्वास ठेवशील का? कारण सततच्या अपयशामुळे तुझा विश्वासच तुटला आहे. भगवंत जेव्हा शांत असतो तेव्हा तो तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत असतो. आणि बघ, श्रीराम स्वतः भगवान असून सुद्धा त्यांना 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. त्यांनी अन्याय सहन केला, राज्य गमावलं, आपल्या प्रियजनांपासून दूर राहिले. जर भगवान रामांच्या आयुष्यात परीक्षा आल्या, तर आपल्या आयुष्यात संकट येणं हे अपयश नाही, तर प्रवासाचा एक भाग आहे. एक गोष्ट लक्षात राहू दे, तुझे आप्तजन, नातेवाईक, लोक तुझ्या विरुद्ध योजना बनवतील, पण साक्षात भगवंत तुझ्यासाठी भविष्य घडवत आहे. देवाची योजना संपूर्ण आयुष्याची असते आणि शत्रूंचा डाव तात्पुरता असतो. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांनीही एकाच दिवशी बी पेरलं. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात लगेच हिरवं पीक उगवलं. दुसऱ्याच्या शेतात काहीच दिसेना. लोकांनी त्याची थट्टा सुरू केली, पण काही महिन्यांनी समजलं दुसऱ्याने बांबूचं बी पेरलं होतं. पहिली अनेक वर्ष ती जमिनीखाली मुळं मजबूत करत होती आणि एकदा वाढायला सुरुवात झाली की काही महिन्यातच आकाशाला भिडली. कदाचित तूही त्या बांबूसारखाच आहेस बाळा. देव तुझी मुळं अजून मजबूत करत आहे. विश्वास ठेव. अनेकांना असं वाटतं की शत्रूचा पराभव म्हणजे त्याच्यावर सूड उगवणं, तर नाही. त्याचा सर्वात मोठा पराभव होतो जेव्हा तू यशस्वी होतोस. तुझा आनंद पाहून त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. स्वतःला इतकं उंच ने की तुला खाली खेचणाऱ्यांनाच वर पाहावं लागेल. महाराजांनी एक गोष्ट सांगितली आहे, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे देवावरचा विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे काम करत राहणं. ज्याच्याकडे हे दोन्ही शस्त्र आहेत त्याला जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही. कधीकधी देव तुझ्याकडून काही गोष्टी काढून घेतो, कारण त्यापेक्षा मोठ्या गोष्टीसाठी तू तयार होतोस. संधी निसटतात, स्वप्न तुटतात, जवळची लोक दूर जातात, कारण याच गोष्टी उद्या तुझ्या सर्वात मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरतात. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा भगवंत काय देतात याला महत्त्व आहे. ज्याच्या पाठीशी भगवंत उभा त्याच्यावर चाललेला प्रत्येक डाव फसला जाणार. आणि आता तुझी वेळ आली आहे. जर तुला विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा व्हिडिओ त्याला पाठव ज्याला याची फार गरज आहे.
भगवंत तुझी सर्व इच्छा आता पूर्ण करणार आहेत. जर तुझा विश्वास असेल तरच हा व्हिडिओ पाठव, नाहीतर नाही. आणि बघ, तुला जे वाटतं ते नक्कीच आता सत्यात उतरणार आहे. कारण भगवंताचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. माझ्या बाळा, भगवंतावर विश्वास ठेवणाऱ्याची कधीच हार होत नाही. जर तुझा विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप कर. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठव जो आज संकटात आहे, निराश आहे आणि जिला वाटतं की तिचं नशीब तिचं साथ सोडून गेलं आहे. कदाचित तुझ्याकडून शेअर केलेला हा एक व्हिडिओ समोरच्याच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण आणेल. म्हणूनच हे भगवंता, सर्वांचं चांगलं कर, कल्याण कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.